कधी कधी घर खूप शांत असतं, पण त्या शांततेत शब्दापेक्षा जास्त वेदना दडलेल्या असतात. चार भिंती एकत्र असतात, पण माणसं दूर जात असतात. सासू, सून, मुलगा, आई, नाती ओळखीची असतात, पण समज कमी पडते. लहान अशा शब्दातून मोठे वाद जन्म घेतात आणि कोणीच वाईट नसताना सगळेच दुखावले जातात. ही कथा भांडणाची नाही, ही कथा आहे न बोललेल्या भावना, थकलेल्या मनाची आणि त्या घराची जिथे शांततेआड एक संघर्ष रोज चाललेला असतो. आजची ही गोष्ट कदाचित तुमच्या घरासारखीच वाटेल. कधी घर शांत असतं, पण माणसं गर्दीत हरवलेली असतात. सकाळची सुरुवात नेहमीप्रमाणेच झाली. संध्या घरात वाफलेली चहाची वाफेत मिसळलेली धुळीच्या झोपड्याचा सुगंध आणि रेडिओवर चाललेली जुनी गाणी. शांताबाई रसोईतल्या पातेल्यात डोळे मिटून काम करत होत्या. त्यांचा हात हलत होता, पण मन कुठेतरी परतीचं होतं. मुलगा आणि मुलगी घरी उशिरापर्यंत झोपलेले होते. कामात व्यस्त. मुलगा नवरा होऊनही हळूहळू घराला पाठीशी उभा राहतो, पण मुलगी अजूनही सासू सुनाच्या नात्यात मिसळलेली. घर म्हणजे फक्त भिंती, छत आणि दरवाजे नाही, ती नाती, अपेक्षा, धकाधकी आणि तणावाची जागा आहे. शांताबाई म्हणायच्या, घर टिकवायचं असेल तर प्रत्येकाला त्याचा हिस्सा ओळखायचा. पण वास्तवात नाती कितीही ओळखीची असली तरी आदर आणि प्रेम कायम टिकत नाहीत. आजचा दिवस साधा दिसत होता, पण घराच्या एका कोपऱ्यात संघर्ष सुरू होता. सासू सुनाची ताणतणावाची सुरुवात एक लहान गोष्टीने झाली. रोजच्या स्वयंपाकाच्या तयारीत कपाळावरून आलेली टिप्पणी किंवा रस्त्यावरून आलेली वागणूक. तू सुद्धा लक्ष दे, सासू म्हणाल्या. तर सून म्हणाली, मी माझं काम करत आहे आई. आवाज शांत, पण अर्थ तीव्र. मुलगा कामातून आला, घरातील वातावरण जाणून घेतलं आणि त्याने विचारलं, काय चाललंय? दोघी काहीच बोलल्या नाहीत. त्याने हसत म्हणाला, आपण थोडं शांत बसूया, नंतर समजून घेऊ. पण शांतता घरात कायम राहत नाही. ती फक्त संघर्षाला थोडा वेळ देण्याची जागा आहे. दुपारी शांताबाईला अचानक आजारीपण आलं. सगळे धावत झाले. मुलगा तिला आधार देत होता. सूनही जवळ उभी राहिली. ती जाणीव झाली, घर हे माणसासाठी असतं, फक्त भिंतीसाठी नाही. रात्रभर सगळे जागे होते. औषध दिले, पाणी पाजलं आणि थकलेलं शरीर देखील प्रेमाने सांभाळलं. त्या रात्री घरातील शांतता वेगळी होती. केवळ भौतिक नसून हृदयाचीही. सकाळी शांताबाई हळूहळू उठली. सून जवळ गेली, हात धरला. तुझ्या सहनशीलतेमुळे मी सुरक्षित आहे, तिने हळूच म्हटलं. घरातले प्रत्येकाचे मन थोडे हलकं झालं. घर म्हणजे फक्त भौतिक वास्तू नव्हे, तर माणसांची एकत्रित जाणीव, प्रेम आणि समजूत. पुढच्या काही दिवसात घराचा बदल दिसायला सुरुवात झाली. स्वयंपाकातून सून आणि सासूचे सहकार्य वाढले. मुलगा प्रत्येकाला समजावून
सांगत होता, घर सांभाळणं म्हणजे फक्त काम नाही, तो नात्याचा भाग आहे. प्रत्येक लहान गोष्ट आता महत्वाची झाली. 2 शब्दाची गप्पा, हलकं हसणं आणि एकमेकांच्या आठवणीची जाणीव. एक दिवस संध्याकाळी घरातील सर्वांनी मिळून जुने फोटो पाहिले. आठवणीमध्ये हसू आणि अश्रू होते. शांताबाई म्हणाल्या, घर म्हणजे फक्त 4 भिंती नाहीत, हे आयुष्यभर चालणारं नाते आहे. सून हसली, हो आई, आणि माणसांना समजून घेतल्याशिवाय घर टिकत नाही. त्या रात्री घर शांत होतं, पण प्रत्येकाच्या मनात प्रेम आणि आदराची नवी जागा तयार झाली होती. नाती जपणं म्हणजे संघर्ष टाळणं नाही, ते एकमेकांना समजून घेणं आणि सहन करणं आहे. घर म्हणजे फक्त वास्तू नाही, तर त्यात राहणाऱ्या प्रत्येक मानाचा अनुभव आहे. शेवटी एवढंच घर टिकवायचं असेल तर प्रेम, सहनशीलता आणि समजूत या तिन्ही गोष्टीचं एकत्रित व्यवस्थापन करावं लागतं. आणि जे मन समजून घेतं तेच खरं घर जिंकतं. घरात रोज भांडण होतं म्हणून नाती तुटत नाहीत, आणि रोज शांतता असते म्हणून नाती जुळतातच असंही नाही. खरं घर तेच जिथे ऐकून घेतलं जातं, जिथे मी बरोबर पेक्षा आपण एकत्र महत्वाचं असतं. सासू असो वा सून, मुलगा असो वा मुलगी, प्रत्येक जण थकलेला असतो. प्रत्येकाच्या मनात एक न सांगितलेली वेदना असते. त्या वेदनेवर ओरड नाही, तर समजूत हवी असते. घर टिकवायचंच असेल तर भिंती मजबूत असण्यापेक्षा मन जोडलेली असणं जास्त गरजेचं असतं. कारण नाती जिंकली तर घर आपोआप जिंकतं. आज तुम्ही एक पाऊल समजुतीकडे टाका. कदाचित उद्याचं घर अधिक शांत, अधिक आपलं होईल. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक